राज्य सरकारनं अत्यंत महत्त्वाकांक्षी ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत EKYC प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक केलं होतं. मात्र दिलेल्या मुदतीपर्यंत राज्यातील 2,47,00,000 महिलांपैकी 1,80,00,000 महिलांनी EKYC प्रक्रिया पूर्ण केल्याचं महिला व बाल विकास विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं. त्यामुळे EKYC प्रक्रिया पूर्ण न केल्यानं 67 लाख महिला लाभापासून मुकणार आहेत. दरम्यान नवीन वर्षापासून जानेवारीपासून त्यांच्या बँक खात्यात नोव्हेंबर महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जून 2024 मध्ये या योजनेची घोषणा केली होती. सुरुवातीला तब्बल 2,62,00,000 अर्ज दाखल झाले होते. मात्र छाननीमध्ये अनेक त्रुटी समोर आल्या. ग्रामीण भागात अडचणी. महिला व बाल विकास विभागातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सध्या राज्यात एकूण 2,47,00,000 महिला पात्र होत्या. त्यापैकी केवळ 1,80,00,000 महिलांनीच विहित मुदतीत EKYC केली आहे. उर्वरित 67 लाख महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण न केल्यानं त्या आता लाभापासून मुकणार आहेत. या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवरील भार काही प्रमाणात कमी होईल. नोव्हेंबरचा लाभ जमा. निवडणूक आणि तांत्रिक कारणांमुळे नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांचे हप्ते प्रलंबित होते. त्यापैकी नोव्हेंबरचा हप्ता 1 जानेवारीपासून बहुतांश महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. ज्या महिलांनी EKYC पूर्ण केली आहे त्यांच्या खात्यात आता 1,500 रुपये जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 5 लाखाहून अधिक महिलांचे आधार कार्ड बँकेशी लिंक नाही. मराठी न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी.